धुळे शहराचे महापौर सौ मायादेवी महादेव परदेशी तसेच त्यांचे पुत्र श्री विकीबाबा महादेव परदेशी यांच्या जन्मदिनानिमित्ताने 5 आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी जेवणाचे आयोजन। धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांचे विश्वासू उद्योजक महादेव परदेशी यांच्या धर्मपत्नी व धुळे शहराचे महापौर मायादेवी महादेव परदेशी हे अनेक वर्षांपासून महिला, मुली, ज्येष्ठ नागरिक आणि तरुणांसाठी विविध माध्यमातून जनसेवा करत आहेत। त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना महापौर पदाची जबाबदारी मिळाली असून त्या सध्या जनतेच्या प्रश्नांसाठी तत्पर आहेत। त्यांचे सुपुत्र विकीबाबा महादेव परदेशी हे देखील सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेत असून गरजू नागरिकांच्या मदतीसाठी सदैव पुढे असतात। आज महापौर मायादेवी महादेव परदेशी आणि विकीबाबा महादेव परदेशी यांच्या वाढदिवसानिमित्त राहुल बाबा परदेशी, निखिल बडगुजर, भावेश कौलतकर यांच्या वतीने तसेच असंख्य तरुणांच्या सहकार्याने धुळे शहरातील विविध ठिकाणी अन्नदानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला। यामध्ये मातोश्री वृद्धाश्रम नकाणे रोड, मतिमंद मुलींची शाळा नकाणे रोड, अनाथ आश्रम साखरी रोड, शिवाजी बोर्डिंग फाशीपूल आणि आनंद निवास मूकबधीर विद्यालय वडील रोड येथे गरजूंना जेवण वाटप करण्यात आले। या कार्यक्रमावेळी आमदार अनुप भैया अग्रवाल यांच्या धर्मपत्नी सौ अल्फा भाभीजी अग्रवाल, नगरसेवक धीरज भैया परदेशी, परशुराम काका परदेशी, संतोष भैया परदेशी, अमोल सूर्यवंशी, पहलवान मोहन भाऊ टकले, पहलवान किरण भाऊ अहिरे, पहलवान महीर भाऊ शार्दूल, भट्टू भाऊ गवते, अमित भोसले, रोहित कदमबांडे, मिलिंद चौधरी, करण परदेशी, नकुल बडगुजर, विजय जाधव, भूषण वाणी, टिकू बडगुजर, जयेश वावदे आणि समस्त विकीबाबा परदेशी मित्र परिवार उपस्थित होते। धुळ्याचे प्रथम महापौर मायाभावी परदेशी हे आमचे अमृतुल्य आई समान आरती आहे। विकीबाबांचा वाढदिवस सुद्धा आहे। दोघी मायलेकांचा एकाच दिवशी वाढदिवस येतो, ही एकदम खूप सौभाग्याची आपल्याला गोष्ट आहे। आणि आपण त्यांच्या निमित्त आपण मातोश्री वृद्धाश्रममध्ये जेवणाची व्यवस्था केली, त्यांच्या निमित्त तिकडे मतिमंद शाळामध्ये व्यवस्था केली, शिवाजी बिल्डिंगमध्ये आहे, आणखी 2-3 भरपूर ठिकाणी आहे। यांचा स्वभाव असा आहे, मायाभावींचं ते सर्वांना घेऊन मन विसरून सर्वांना घेऊन चालतात आणि ते प्रत्येक ठिकाणी दुःखात सुखात सर्व ठिकाणी ते व्यवस्थित राहतात। तर ते काय समस्या आहे ते बसून ऐकतात। ते त्यांच्या महापालिका ऑफिसमध्ये सकाळपासून रात्रीपर्यंत लोकांची सेवामध्ये तत्पर सेवासाठी उभे राहतात। त्यांच्यासाठी जेवढं सांगत ते कमीच आहे। ते माझे आई आणि पप्पांसमान आहे। त्यांना हार्दिक शुभेच्छा। आई कुलदेवी एकविरा माताचे कृपेने त्यांना उदंड आयुष्य, निरोगी काया आणि त्यांच्या ते मनात आहे ते सर्व इच्छा पूर्ण व्हावी ही स्वामीनी आई एकविरा माताची सोबत चरणी प्रार्थना। जय हिंद।